हाय, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी बनवले होते आलू पोह्याचे कटलेट आम्हीच्या टिफिनवर. आज होता माझ्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम. त्यासाठी मी लोक साफसफाई करण्याचा प्रयत्न करत होती. तर म्हटलं आज चला आपल्या बाईची लूट पण करून द्यावं. लूट करीन म्हटलं, सर्वजण येईन म्हटलं तर माझ्या बाईला नजर लागेल त्याच्यासाठी मी बनवला आज घरगुती आपला काजळ. चला एका दोघाचे व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर मी पण ट्राय करून बघितला. चला म्हटलं पटापट कामं करून घ्या आपले आणि काजळ बनवायला सुरू. मग काजळ बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे होते खाली डब्बी. माझ्याजवळ होते बोरोलीनचे डब्बे. ते मग मी त्याच्यामध्ये थोडीशी बोरोलीन होते ते मी काढकोड केली आणि आपल्या हाताला आणि चेहऱ्याला लावून दिली. चला म्हटलं जसे व्हिडिओ बनवतात, कॉटन घ्यायचा, त्यातले काढायचे 3 बदामी घ्यायच्या, छान वाटून घ्यायच्या, त्यात पिसायचे. मग आणि दिवा घेतला, तो पडला लहान, त्याला मग 2 वाती गेला. तूप त्याच्यात येत नव्हतं. चला म्हटलं जसं होईन तसं होईन, आपण पाहूनच घेऊ करून मी झाकून ठेवून दिला आणि थोडा वेळ आपली साफसफाई करायला सुरुवात केली. चल म्हटलं यार आरसा पुसून टाकते, खूप दिवस झाले आरसा बी नाही पुसला होता. तुम्ही कशाने आरसा पुसता? मी तर कापडानेच पुसतो बाबा. बघा बरं कसा दिसतो माझा आरसा, चकाचक. मी असे वाटतं तर ते आरशासमोरच उतरली आहे. चला म्हटलं मग थोडा वेळ आपण पाऊस झाला का तर काजळ बघतो तर बापरे मस्त तयार होता काजळ. तुपाचं बनवलं होतं मी काजळ. माझ्या बाईसाठी नजर नाही लागल्या पाहिजे म्हणून. तर झाला, काढकोड केला. त्याच्यात थोडंसं तूप जास्त झालं होतं, पण ठीक होता काजळ. आपला घरगुती काजळ चांगलाच राहतो म्हणतो. बाहेरच्या काजळामध्ये केमिकल असतात खूप सारे. तर चला म्हटलं आणि काय पोरीले लावून द्यायपेक्षा आपण आपल्यावर यूज करायचा ना. अगोदर पाहतो तर बघा कसा दिसते माझ्या चेहऱ्यावर. मी एक तालच करणं ती एक बोलून घ्या. झालं बाबा, आपल्या तिथंच कामं संपले. थोडा वेळ आराम केला आणि चला म्हटलं दिवस निघून जाईन आपलावाला, तर आपण तयारी करण्याचा प्रयत्न करायचा. थोडीशी रील बनवून घेतली. असा होता माझा आजचा दिवस. चला तुम्ही कसे आहात? भेटूया आपण समोरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.